नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवू ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आज आहे 11 सप्टेंबर आणि आज वार आहे बुधवार आणि आजच्या दिवशी केले जाणार आहे ज्येष्ठ गौरी पूजन. त्याचप्रमाणे ह्या दिवशी दुर्गाष्टमी सुद्धा आलेली आहे. गौरीचं आवाहन अनुराधा नक्षत्रावर, पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर तर विसर्जन मूळ नक्षत्रावर केलं जाते. आता गौरी घरात येणार म्हटल्यावर महिला अगदी जयंत तयारी करत असतात. गौरी पूजन म्हणजे महाशक्ती पूजन आहे. ही महाशक्ती म्हणजे पार्वती आणि शंभू महादेवाची शक्ती आहे. सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचे आवाहन पूजन म्हणजे घरात भरभराट, आनंद आणि ऐश्वर असं म्हटलं जाते. म्हणूनच आजच्या दिवशी ज्येष्ठ गौरी पूजन दुर्गाष्टमी सोबत काही प्रभावी उपाय केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी असे एक प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहोत की आजच्या दिवशी जर ज्येष्ठ गौरी पूजन दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण संध्याकाळी दिव्यामध्ये एक वस्तू टाकली तर घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. तर व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक असा उपाय शेअर करणार आहेत. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता गौरी आणि लक्ष्मी माताचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आजचा जो दिवस आहे तो अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. आज बुधवार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणता ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो आणि बुधवार हा गणपती बाप्पाला समर्पित असतो आणि गणपती बाप्पा आता सर्वांच्या घरामध्ये विराजमान आहेत आणि त्याचबरोबर ज्येष्ठ गौरी पूजन आहेत आणि त्याचबरोबर दुर्गाष्टमी सुद्धा आलेली आहेत आणि हा दिवस जो आहे तो खूप शुभ आणि महत्त्वाचा आहे. तर ह्या दिवशी आपण काही उपाय केलेत तर आपल्याला निश्चितच त्याचं फळ प्राप्त होते. तर आता मी जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी आपल्याला घरामध्ये जेव्हा लक्ष्मी येण्याचा वेळ असतो म्हणजे संध्याकाळी 6 ते 7:30 वाजेपर्यंत आपल्याला हा करायचा आहे. जर तुम्हाला 7:30 वाजेपर्यंत शक्य नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात. आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहात तर तो उपाय ज्यांच्या घरामध्ये ज्येष्ठ गौरीचं पूजन केलं जाते त्यांनीच हा उपाय करायचा आहे का, तर असं काही नाही. ज्यांच्या घरी ज्येष्ठ गौरीचं पूजन केलं जात नाही त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे. तर बघा, आज आहे दुर्गाष्टमी आणि आपण सर्वजण दुर्गाष्टमीची पूजा करत असतो आणि दुर्गा देवी जे आहे ते सर्वांच्याच घरी येत असते आणि म्हणूनच आपण सर्वांनीच हा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असेल तर तुम्ही गणपती बाप्पाच्या समोर सुद्धा हा उपाय करू शकतात, नाही तर तुम्ही देवघरामध्ये करू शकतात. आणि जर तुमच्या घरामध्ये दुर्गा देवीची पूजा केली जात नसेल किंवा तुमच्या घरामध्ये ज्येष्ठ गौरीची पूजा केली जात नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. म्हणजे काय की आपण सर्वजण हा उपाय करू शकतात. जर आपल्या घरात गणपती बाप्पा स्थापित नसेल किंवा आपण गौरी पूजन नाही करत असेल तरी सुद्धा आपण हा उपाय करू शकतात. हा उपाय आपल्याला मग आपल्या देवघरामध्ये करायचा आहे आणि हा उपाय करत असताना फक्त इतकी गोष्ट लक्षात ठेवायचं की सुतक असेल तर सुतकामध्ये हा तुम्हाला उपाय करायचा नाही आणि ज्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती व्यक्तीसोबत घरातील इतर व्यक्ती आहेत त्यांनी हा उपाय केला तरी चालेल. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे. घराची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल कुटुंबामध्ये सर्वजण कष्ट करतात पण त्या कष्टाला मेहनत करूनही आपल्याला घरामध्ये पैसे येत नाही किंवा आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून खर्च होतो आणि तिकडे तुम्हाला जर 500 रुपये खर्च करायचे असतात तेव्हा तुम्ही हजारो रुपये खर्च करून येत असतात. म्हणजे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे पण ते आपल्याकडे असत नाही, टिकत नाही. तसेच कधी कधी आपण कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केली तरीही आपल्याला त्याचं फळ प्राप्त होत नाही, योग्य तो मोबदला मिळत नाही. म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे. आजच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्याला हा उपाय केल्यामुळे घरातील गरिबी दरिद्री संपूर्ण निघून जाईल आणि आपल्या घरात नेहमी लक्ष्मी टिकून राहील.
तर बघा, हिंदू धर्मामध्ये आपण जेव्हा देवाची पूजा करत असतो तेव्हा आपण दिवा नक्की लावत असतो, कारण दिवा जो आहे तो प्रकाशाचं प्रतीक आहे, एक शुभ मानलं जाते. त्याचमध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिलं जाते. ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकते कधी आणि दरिद्र दूर करण्याचं साधन मानलं जाते आणि विशेष तिथून वरती आपण त्या दिव्यामध्ये संबोधित काही उपाय करतो आणि लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक दिवा लागणार आहे. दिवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता, मातीचा, पितळेचा, तांब्याचा, सोन्याचा, चांदीचा, कुठलाही घेऊ शकतात. पण दिवा घेताना तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमचा दिवा जो आहे तो तुटलेला, फुटलेला, गंजलेला नको असायला पाहिजे. दिवा तुमचा स्वच्छ पाहिजे. आणि तुम्ही ह्या दिव्यामध्ये आता दुहेरी वात घ्यायची आहेत. दुहेरी वात म्हणजे आपल्याला 2 वाती घ्यायच्या आहेत. आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला गाईचं तूप घ्यायचं आहे. गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा घेतलं तरी चालेल आणि म्हशीचं तूप असलं तरी चालेल, पण त्यामध्ये तुम्ही एक थोडंसं हळद टाका. आता तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहेत आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकुम मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकाला 4 डॉट आणि बाजूला 2 लाईन आवर्जून काढायच्या आहेत. स्वस्तिक जे आहे ते मंगलाचं प्रतीक आहे आणि ज्या घरामध्ये स्वस्तिक काढलं जाते त्या घरावर कधीही लक्ष्मीची अखंड कृपा होईल आणि म्हणूनच एक स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. त्यावर तुम्हाला मूठभर तांदूळ ठेवायचे आहेत, अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा प्रज्वलित दिवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पा तुमच्या घरी आगमन झाले असतील तर तुम्ही हा दिवा तिथे ठेवू शकतात किंवा तुमच्या घरी ज्येष्ठ गौरीचं पूजन केलं असेल तर तिथे तुम्ही हा दिवा ठेवू शकतात. आणि जर तुमच्या घरी ज्येष्ठ गौरीचं पूजन नाही केलं जात आणि तुमच्या इथे गणपती बाप्पा पण नाही येत तर तुम्ही हा दिवा जो आहे तो तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात आणि हा उपाय तुम्हाला तिथे करायचा आहे. आता तुम्हाला ह्या दिव्यामध्ये एक फूल आलेली एक अखंड लवंग घ्यायची आहेत आणि एक अखंड हिरवी वेलची घ्यायची आहेत आणि त्यात थोडंसं कापूर टाकायचं आहे. आता तुम्हाला दिव्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल टाकायचं आहेत आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकचं पठण करायचं आहे आणि 16 वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. आता हा कमलात्मक मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती आलेला आहे, तो तुम्ही तिथे बघू शकता. आता तुम्हाला माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची आहेत आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये कायम टिकून राहण्यासाठी प्रार्थना करायची आहेत. आणि हा दिवा जो आहे तो कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. चुकून जर हा दिवा विझलेला काहीच हरकत नाही, मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तेल किंवा तूप जर संपलं असेल तर तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत चालू ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे. गुरुवारचा दिवशी म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर ह्या दिवा जिथे आपण ठेवलेला होता त्यात तांदूळ होते तर ते तांदूळ तुम्हाला काही डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि बाकीचे तुम्हाला पक्ष्यांना द्यायचे आहेत. आणि ह्या दिव्यामध्ये असणारी लवंग, वेलची, कापूर हे आपल्याला काय करायचं आहे तर ह्या कापूर जो आहे तो विरघळला असेल तर आपल्याला एक कापूर वडी घ्यायची आहेत आणि ह्या दिव्यामध्ये ज्या सर्व वस्तू आहेत वेलची, लवंग आणि केसर आणि कापूर आपण जे टाकलेला आहे तो आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि पूर्ण घरामध्ये याची धून फिरवायची आहेत. आणि हे पूर्ण घरात फिरवताना आपल्याला श्री स्वामी समर्थाचा मंत्राचा जप करायचा आहे. असा उपाय जर तुम्ही केलात तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. तर तुम्ही प्लीज हा जो उपाय आहे तो आज संध्याकाळी आवर्जून करा, ज्यामुळे तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि 7 पिढ्यांचं दरिद्र नष्ट होईल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब नसेल करत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम गणपती बाप्पा. आणि हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मीचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.